देऊन सतीशभाई पाटील यांच्या विनंतीला मान देऊन संतोषभाई म्हात्रे असतील, वायबी पाटील साहेब असतील, आमचे मस्कर दादा असतील, या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज मुकेशजी भंडारी साहेबांची उपस्थिती आमच्या पेन नगरीमध्ये होती। अगदी प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमच्या या संघटनेवर म्हणजे मुकेशजी भंडारी साहेब। ठाणे, पालघर, पुणे, रायगड अशा विविध क्रिकेटपटूंना गोराई इथे पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये मोफत प्रवेश देऊन त्यांची जेवणाची व्यवस्था असेल, इतर व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली जातोय ते मुकेशजी भंडारी साहेब। गोराई नगरीचा अगदी कायापालट करण्याचं त्यांनी ध्यास घेतले। बाळगून त्या विभागाचा विकास कसा होईल हे मनाशी बाळगणारे व्यक्तिमत्व म्हणजे मुकेशजी भंडारी साहेब। अर्थातच मी जसं म्हटलं, नारी शक्तीचा सन्मान असेल, त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान असेल, रक्तदान शिबिर असेल, असे विविध आज आपण घेणार आहोत। विनंती असेल माझी, अर्थात आदरणीय सन्माननीय अण्णाजी गावडे आपल्या या संघटनेचे अध्यक्ष, ज्यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी आहे, असे आदरणीय सन्माननीय अण्णाजी गावडे यांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय मुकेशजी भंडारी साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल। हा सन्मान आहे त्यांच्या कार्याचा, हा सन्मान आहे त्यांनी दाखवलेल्या आमच्या संघटनेवर प्रेमाचा। आणि म्हणून सतीशजी पाटील 40+ पेन तालुका संस्थापक अध्यक्ष अण्णाजी गावडे, विजयजी पाटील, आमचे मस्कर दादा असतील, संतोषजी म्हात्रे असतील, ठाकूर साहेब असतील आणि त्यानंतर अमोलजी एरणकर असतील, यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे। आदरणीय सन्माननीय मुकेशजी भंडारी साहेबांसाठी एक दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून यांची समाजामध्ये ओळख आहे। समाजाच्या प्रति असलेली बांधिलकी जोपासत असताना सातत्याने साहेबांना आपण पाहिलंय। त्यांच्या समवेत आलेले विलासजी नागावकर साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। विजयजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान घेणार आहोत। आता मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल। विजयजी पाटील आपण आमचा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। ज्या पद्धतीने मुकेशजी भंडारी साहेबांचा ताफा यामध्ये आला आणि या ताफ्यामध्ये विजयजी पाटील देखील सहभागी होते, त्यांचा देखील शुभ सन्मान आज या आपल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण घेतोय। माईची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या सामन्याची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या हिंदू धर्माची परंपरा, महाराष्ट्राची परंपरा जोपासत असताना अतिथी देव भव आलेला प्रत्येक पाहुणा भगवंता परमेश्वरा समान असतो, त्या भगवंता समान परमेश्वरा समान असणाऱ्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान घेतो। विजयजी पाटील यांचा शुभ सन्मान पनवेल 40+ अध्यक्ष मस्कर दादांच्या शुभ हस्ते केला जातोय। त्यानंतर अमोलजी एरणकर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। उत्कृष्ट गायक, आता आपण गायन क्षेत्रामध्ये त्यांनी आता बरीच कामगिरी केलेली आहे, व्यवसायाने शिक्षक देखील आहेत आणि आपल्या संघटनेशी संलग्न आहेत आणि पत्रकार बंधू देखील आहेत। त्यांचा अमोल एरणकर यांचा देखील शुभ सन्मान आज आमच्या संघटनेचे विजयजी पाटील 40+ हे दमदार अध्यक्ष विजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय। अर्थात अमोलजी एरणकर साहेब आज स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत आणि सहर्ष वेलकम। हिंदू धर्माची परंपरा जोपासताना आपण पाहतोय। त्यानंतर अशोकजी ठाकूर साहेबांचा देखील आपण विशेष सन्मान घेणार आहोत, कारण ॲम्ब्युलन्सची व्यवस्था 24 तास या स्पर्धेसाठी देणारे व्यक्तिमत्व अर्थात जगदीशजी ठाकूर आणि अशोकजी ठाकूर, दिनकरजी ठाकूर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। अर्थात संतोषजी म्हात्रे यांना विनंती करतोय, त्यांच्या शुभ हस्ते आपण अशोक ठाकूर यांचा शुभ सन्मान करायचा आहे। बघा 40+ 50च्या वरती आमचे खेळाडू आहेत, एखाद्याला दुखापत झाली तर त्याला ॲम्ब्युलन्समध्ये नेण्याची व्यवस्था देखील यांच्या होऊ नये, पण अगदी पूर्व तयारी म्हणून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था देखील आपण पाहू शकता। मुकेशजी भंडारी साहेब एक महत्त्वाची आम्हाला मदत अशोकजी ठाकूर साहेबांनी केलेली आहे आणि त्यांचे परम मित्र, अगदी बंधुतुल्य मित्र संतोषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान व्हावा अशी त्यांची देखील इच्छा होती। असे त्यांचे बंधुतुल्य मित्र संतोषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जातोय। प्रत्येक या येणाऱ्या पाहुण्याचा यथोचित मान सन्मान करणं आमच्या या 40+ रायगड मास्टर बिग बॅशचं कर्तव्य आहे। ते कर्तव्याचं पालन करत असताना या हिंदुस्थानची, या महाराष्ट्राची परंपरा जोपासत असताना आमच्या या पूर्ण लीगला मुकेशजी अतिशजी भंडारीकर यांना देखील विनंती करून आपण देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। मुकेशजी भंडारी साहेबांच्या समवेत आलेला पूर्ण हा पाहुण्यांचा ताफा, त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय। अतिशजी भंडारी साहेब आपल्याला विनंती करते, आपण देखील आमचा शुभ सन्मान स्वीकारावा। आमचा छोटेखानी हा शुभ सन्मान असणार आहे। विनंती करतोय सतीश पाटील आपणच, अनिकेत पाटील आपण देखील पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करावा। हा सन्मान आपण पाहतोय, अगदीच आपण पाहतोय निमित्त आहे 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025चं एक धाव आरोग्यासाठी या दृष्टिकोनातून मुकेशजी भंडारीकर साहेबांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी आहे। सातत्याने गोराईच्या मैदानावर एक धाव आरोग्यासाठी ही संकल्पना घेऊन
या रायगड जिल्हा नव्हे, ठाणा, पालघर, रत्नागिरी अशा विविध जिल्ह्यामध्ये सध्या आमच्या या संघटनेचं काम चालू आहे. ज्या खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्वानं या रायगड जिल्ह्यामध्ये या 40+ संकल्पना रोवली ते अण्णाजी गावडे अर्थात आपल्या समवेत आहेत. चला बॉल प्रोव्हाइड करा मैदानावर आणि मैदानावर हालचालींचा वेग आमचे साथी समालोचक घेतील, कारण अर्थातच पाहुण्यांचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे. दिनकर दादांचा देखील शुभ सन्मान आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतोय. तर दिनकर दादा आपण देखील आमचा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. अर्थात सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज या कार्यक्रमाला आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी आहेत. हे प्रेम आहे आपल्या सर्वांचं. अण्णाजी गावडे असतील, सूर्यकांतजी मस्कर असतील, विजयदादा आमचे पाटील असतील, आमचे अमोल एरनकर दादा असतील, आमचे सतीशजी पाटील असतील, या सर्वांवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आज या आपल्या 7 दिवसाच्या स्पर्धेमध्ये इथे पाहायला मिळतील. कारण 4 मार्चपासून 10 मार्चपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे आणि या स्पर्धेच्या दरम्यान दिग्गज मान्यवरांची मांदी आली या मात्र अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात. त्या दिग्गज मान्यवरांपैकी एकमेव दिग्गज व्यक्तिमत्व मुकेशजी भंडारी साहेबांचं नाव मी आवर्जून घेईल. साहेबांचं प्रेम पेन तालुक्यावरच नव्हे तर रायगड जिल्ह्यावर प्रचंड प्रेम आहे. अगदीच आपण पाहतोय सर्वकडे त्यांचा हातकंठ आहे. मग अपंग विद्यार्थ्यांना मदत असेल, शालेय विद्यार्थ्यांना साहित्यांचं वाटप असेल, गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, नारी शक्तीचा सत्कार असेल, त्यानंतर पोलीस बांधवांचा सन्मान असेल, वृक्षारोपणासारखे कार्यक्रम असतील, रक्तदान शिबिरासारखी इतर कार्यक्रम असतील, या सर्व कार्यक्रमामध्ये अग्रेसर असलेले आमचे मुकेशजी भंडारीकर साहेब आणि त्यांचा पूर्ण आगरी कोळी समाज, मात्र एकता आगरी कोळी समाज हा देखील अग्रेसर आहे. अगदी वृत्तपत्रामध्ये त्यांच्या बातम्या देखील खूप प्रचंड प्रमाणामध्ये असतात. अशा पद्धतीची कामं, वृत्तपत्रांना दखल घेणारी कामं आज त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय. अर्थातच मागच्या पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना आमच्या हनुमानपाड्याच्या त्यांनी शालेय गणवेश दिला होता आणि एक अपंग आमची लेक आहे आमच्या हनुमानपाडा गावची, त्यांना 31,000 रुपयाची रोख रक्कम साहेबांनी तर मागच्या सामन्याचं सामनावीर रणजित याला विनंती आपण यायचं आहे अतिथी कक्षामध्ये, जिथे तुम्हाला सन्मानित केलं जाईल. ज्याने पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त केली होती तो रणजित याला विनंती आपण यायचं आहे. अतिथी सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपण करूया आणि आजच्या शेवटच्या सामन्याकडे आपण वळतोय. मायराली विंधणे विरुद्ध आरसी ग्रुप अलिबाग या 2 संघातली लढत बाद आहे. पहिले षटक घेऊन गोलंदाज यावी रवींद्र शेळके आपल्या बॉलिंग मार्कवर आहे आणि समोर मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते रवींद्र. यावेळी मात्र गुडलेंग स्पॉटवर चेंडू पडला, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांनी हात जमिनीला समांतर केले. आमच्या गुणलेखनाला दर्शवले हा चेंडू अवांतर आहे. 1 धावीचे योगदान इथे मिळालं आणि खातं इथे मात्र धावपलका धावा येतात त्या 3. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये आपण पाहत 40+ एक भव्य बिग बॅस क्रिकेट स्पर्धा पुन्हा एकदा गोविला एंडकडून. यावी हा चेंडू मात्र चांगला चेंडू इथे आपण पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीच्या माध्यमातून केलं गेलं. निर्धाव चेंडू सांगता इथे पाहायला मिळाली. एका बाजूला रवींद्र एका धावीचं योगदान देतोय. निलेश एका धावीवर आहे नॉन स्ट्राईकला. क्षेत्रांची विरचना आपण पाहिलेत. यष्टीरक्षक यष्टीपासून दूर आहे. शॉट दरम्यान एक अर्थातच आपण पाहतात डीप कव्हर पॉईंट. एक क्षेत्ररक्षक दरम्यान यावेळचा चेंडू या ठिकाणी मात्र अर्थातच पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. तर मच्छिंद्रजी पाटील हनुमानपाड्याचे जे सतीशजी पाटील सरांच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी खूप चांगले योगदान देतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी मात्र आपण पाहिलं धाव प्रकार येतात त्या 1च्या माध्यमातून 4 डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गली क्षेत्रामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू बॅकफुटर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र फटक्यामध्ये ताकद नाही आहे. स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडू येईल तोपर्यंत यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी. 1 धावेचं आणखीन योगदान. हॅलो
तर मैदानाकडे पुन्हा एकदा गोलायनकडून गोलंदाज तयार. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे वन बॉल अर्थात चौकार 4 धावा. या दरम्यान डीजेला विनंती आपण थांबायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद म्हात्रे सर. मी सचिन केणी, स्कोरर. कृपया लक्ष असू द्या. ग्रुप बी मधील आज मॅचेस चालू आहेत. RC ग्रुप अलिबाग, नीलकंठ भाई 11 रामवाडी, मायरा 11 बिंधणे आणि RC कोटनाका अशा 3 संघांनी, या 4 संघांनी आज म्हणजेच ही मॅच वगळता आतापर्यंत झालेल्या 5 पूर्ण झालेल्या सामन्यांपर्यंतची गुणतालिका खालीलप्रमाणे आहे. RC ग्रुप अलिबाग यांनी 2 पैकी 2 मॅचेस जिंकलेले आहेत आणि त्यांचा नेट रन रेट 5.325 असा आहे. त्यांचे एकूण गुण 11 रामवाडी यांनी 3 पैकी 2 सामने जिंकलेत, 1 सामना गमावला आहे. त्यांचा नेट रन रेट 0.124 आणि त्यांचे गुण 4 आहेत. मायरा 11 बिंदणे यांनी 2 सामने खेळलेले आहेत, 1 सामना जिंकला आहे, 1 सामना गमावला आहे. त्यांचा नेट रन रेट -0.989 असा आहे. त्यांचे गुण 2 आहेत. हा सामना जिंकल्यास त्यांचे गुण 4 होतील. RS कोटनाका यांनी 3 पैकी 3 सामने गमावलेले आहेत. त्यांचा नेट रन रेट -2.774 असा आहे आणि त्यांचे गुण 0 आहेत. हा सामना जर मायरा 11 संघाने जिंकला तर अलिबाग, रामवाडी आणि विंदणे तिन्ही संघांचे गुण समान होतील आणि तसं झाल्यास नेट रन रेटवर निर्णय दिला जाईल. त्यामुळं नेट रन रेट पाहण्यासाठी आणि सर्व गुण पाहण्यासाठी आपण क्रिक हिरोज ॲप किंवा वेबसाईटचा संदर्भ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं सचिन केणी सरांनी अर्थातच जे रन रेट आणि त्याचबरोबर गुणतालिका इथे आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. मैदानाकडे पण वळतोय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूच्या युद्धामध्ये दुसरं षटक घेऊन गोलंदाज रुपेश म्हात्रे. हनुमानपाडा यांकडून यावेळी टॅप केलं चेंडूला. आपण पाहतात कव्हर पॉईंट मधून चेंडू जाईल. इथे मात्र डीप कव्हर पॉईंटला क्षेत्राचे चेंडू येतोय. इथे यष्टीच्या दिशेने चेंडूची फेक आणि तोपर्यंत सहजगत्या 2 धावा. सुरेश रनिंग बिटवीन द विकेट. कारण ही स्पर्धा म्हटल्यानंतर 1 धाव आरोग्यासाठी हे योगदान आहे आणि याच योगदानाच्या माध्यमातून खूप चांगले योगदान या 40+ खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. माझ्यासोबत आपण पाहतात इथे समोरचे प्रेक्षक आहेत. दरम्यान या ठिकाणी माझा पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तो चेंडूवर येईल. चेंडूची फेकी इथे यष्टीच्या दिशेने करतोय. तो पण पुन्हा एकदा 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि संघाची धावसंख्या 2नी जाऊन पोहोचते. तिथं बल मायरा 11 विंदळी संघाची 13 या अंकावर. या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर 61 वर्षाचे देखील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. ते शॉर्ट कव्हरला उभे आहेत. हे योगदान आहे या स्पर्धेचं आणि हे योगदान आहे आमचे सन्माननीय अर्थातच या स्पर्धेचे आयोजक यावेळी आपण पाहतात ते सतीशजी पाटील सर, संजय डंगर सर, JK पाटील सर आणि अण्णा गावडे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या दरम्यान यावेळी चेंडू मात्र हवेतून खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलेला एक अतिशय मोठा फटका. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. पाहिलं त्यांचा सत्कार पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर इथे केली जाईल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. हे या स्पर्धेचे योगदान आहे. दरम्यान या ठिकाणी पाहता चेंडू मात्र उजवेष्टीच्या खूपच बाहेर. चेंडू सोयीचा इशारा येतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान धावफलकात वाढ होईल. धावफलकात धावाल्यावर षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये असतात. पुलचा फटका इथे मात्र फसला आणि आपण पाहता ती वाडीशी मिडविकेट क्षेत्रामध्ये एक सुरेख झेल घेतली गेला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी विनोद वाटकरे, मॅन फ्रॉम नवगाव अलिबाग. चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळेल. थेट प्रक्षेपण डेमोला अतिशय पाहू शकता की खूप चांगलं योगदान. अनेक प्रेक्षक या स्पर्धेला जोडले गेलेत.
या दरम्यान मात्र निलेश यांचा फटका फसला आपण पाहायला मिळतं वाडिश लॉंगॉन मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि विनोद वाटकरने सुंदर झेल घेतला. एक गडी बाद धावपलकार धावा आपल्याला पाहायला मिळते 20 आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये क्रिकेटचं क्षेत्र चेंडूपचं युद्ध. जसं मी मागाशी सांगितलं की आमच्या आयोजकांच्या माध्यमातून अरुणजी विचारे सर 61 रेवदंडा जे आज आपण पाहायला मिळतात कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्रशंकर यांचा सत्कार इथे केला जाईल. हे खरी ओळख आहे सतीशदादा पाटील सर आणि त्यांच्या सर्वच या टीम ओनरची आणि त्याचबरोबर सर्व संघ मालकांची. दरम्यान यावेळी मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क येणे उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय आणि षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्तीची घोषणा इथे होते. 2 षटकं प्रति षटक 10ची सरासरी इथे पाहायला मिळाली आणि प्रथम फलंदाजी करताना मायरा इलेव्हन विंधणी संघाने 20 ही धावसंख्या धावपलकर नोंदवली. मात्र एक फलंदाज निलेश याची खेळी मात्र समाप्त झाली. एक षटकाराच्या माध्यमातून तब्बल 10 धावांचे योगदान दिलं. एका बाजूला दीपक खेळतोय 0 धावसंख्येवर तर दुसरीकडे मात्र पाहता तो रवींद्र ज्याने एक चौकाराच्या मधून 6 धावांचे योगदान दिलं. षटक आपण पाहिलं गोलंदाज रुपेशचं इथे मात्र समाप्त झालं ज्याने या षटकात तब्बल 11 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रवींद्र याने 9 धावा खर्च केल्या. 2 षटकात 20 धावा. येणारी 3 षटकं बाकी. आजच्या दिवसातला दुसऱ्या दिवसातला शेवटचा सामना. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी अर्थातच शैलेश पाटील अग्राव गावाचे अग्राव रेवदंडा थेरोंडा अग्राव चहूल रेवदंडा हा जो परिसर तुम्हाला इथे पाहायला मिळतो कोळी बांधवांचा अर्थातच असणारं योगदान अतिशय मोठं तुम्हाला पाहायला मिळतं. हे अलिबागचं योगदान आहे. तर इथे आपण पाहतात या ठिकाणी मात्र गोविरला गावाच्या एंडकडून गोलसाठी सज्ज होतात. 8 ते 10 फलंदाजांचा रनअप आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने आणि समोर फलंदाज मात्र खेळतात ते रवींद्र यांनी पाहिला चेंडूला सोडून दिला. इथे मात्र पाहतात यष्टीषकाच्या अर्थातच हातामध्ये चेंडूला अडवला गेला. कोणती धावपलकावर इथे आपल्याला पाहायला न मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता शॉर्ट थर्डमॅन आपण या ठिकाणी पाहतात. एक डीप कव्हर पॉईंट एक अर्थातच कव्हर आणि लॉंग ऑफ या ठिकाणी चेंडूला दिशा दिली. आपण पाहता क्षेत्ररक्षक इथे नाही आहे. चेंडू निश्चित सीमापार जाईल आणि डीप पॉईंट आणि कव्हरमधून आलेला एक सुंदर फटका संजुनी चौकार 4 धावा. नक्कीच सुंदर गीत आपण या ठिकाणी पाहायला मिळालं. अलिबागचा कुलावा किल्ला हे योगदान अर्थातच देण्यामध्ये देखील याच भागातले अर्थातच गायक आहेत त्यांचं नाव निश्चित देईन. दरम्यान या ठिकाणी आपण पाहता चेंडू यावेळी खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता इथे पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहायला मिळतं बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे मात्र निश्चितच यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. आणखीन एक धक्का बसला आणि दुसरा फलंदाज यावेळी रवींद्र मैदानातून बाहेर. क्लीन बॉल. खरं तर हमरापूर पेंडचे गोरख गुंजाळ आदिवासी कातकरी समाजाचे आहे गायक आहेत ज्यांनी खूप चांगलं योगदान दिलं आणि आज महाराष्ट्रामध्ये अलिबागचा कुलाबा किल्ला हे गीत आपल्याला पाहायला मिळालं. हे योगदान तुम्हाला पाहायला मिळतं ते आदिवासी कातकरी बंधूंचं. तर दरम्यान या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात येतोय राकेश घरात ज्याने मागच्या सामन्यामध्ये तुफानी फलंदाजी केली होती. ते यावेळी RC ग्रुप अलिबाग या दरम्यान यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. चेंडूची फेकी ते केली जाईल. तोपर्यंत मात्र धावसंख्येमध्ये आणखीन एक बदल. 1 धावेचं योगदान राकेश घरत यांनी आपलं खाते एका धावेने इथे उघडले. संघाची धावसंख्या धावपलकावर 25. 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना
बॅटच्या पट्ट्यात घेतल्या चेंडूला, या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. वन बाउंड चेंडू वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 2 क्षेत्राची चेंडूचा पाठलाग करतात. पहिली धावी ते निश्चित पूर्ण केली आणि या ठिकाणी आपण पाहणार दुसरी धाव देखील सहजगत्या धावपल करणार. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावांच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 ची सांगता होते. तेव्हा प्रथम फलंदाज करताना धावपलकार धावा येतात. तर 9ची सरासरी 27 धावा बाहेर आले म्हणून विंधणी या संघाची. निलेश पाटील या संघाचे संघनायक आहेत. दुसरीकडे आरसी ग्रुप अलिबाग म्हटलं की विनोद वाटकरे हे संघाचे संघमालक आहेत. षटक आपण पाहतात यावेळी गोलंदाज शैलेश हे षटक तुम्हाला पाहायला मिळते. या षटकात एकूण 7 धावा, एक माफक गोलंदाजी याला म्हणलं तर कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 3 षटकात 27 धावा धावपलकावर. सर हॅलो 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 डीजे या दरम्यान आपलं एक मॅन ऑफ द मॅच राहिलं होतं. रणजित रोगे हे ठरले होते मॅन ऑफ द मॅचचे हकदार. तर विनंती करते मी आदरणीय सन्माननीय, थोड्या वेळातच आपण तो मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. तर पुन्हा एकदा ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्की पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर तो निश्चित आपण एक सत्कार देखील घेणार आहोत अरुण विचारे सरांचा आणि त्याचबरोबर तो मॅन ऑफ दी सामन्याचा मानकरी म्हणून या ठिकाणी त्याला पारितोषिक दिलं जाईल. वळी आपण मैदानाकडे. यावेळी हनुमानपाडा एंडकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतं. गोलंदाज अर्थातच प्रफुल्ल पाटील, पेंट्या पाटील या टोपण नावाने त्याला म्हणतात. हशिवरे गावाचा हा रहिवासी या ठिकाणी आहे. धावपलकार आपण पाहिलं 27 धावा आल्यात. येणारी 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये किती धावांचं योगदान इथे मायरालियन विंधणी संघ देईल याचा आपण निश्चितच पाहणार आहोत. दरम्यान क्षेत्रक्षामध्ये बदल केला जातो. आपण पाहतात या ठिकाणी एक लॉंगॉन तैनात केले गेले, वाडिश लॉंगॉन आणलं गेलं, मिडविकेटला देखील क्षेत्रक्षण आणलं गेलं आणि डीप स्क्वेअरला देखील तैनात केले. हे ऑनसाईडचं क्षेत्रक्षण. ऑफला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अर्थातच डीप कव्हर पॉईंट आपण पाहताय. एक क्षेत्रक्षक मध्ये इथे शॉर्ट पॉईंटला तैनात आहे, एक वाडिश लॉंग ऑफला तैनात केले. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन या विरेषेतून जाऊया आपण मैदानाकडे. गोलंदाज प्रफुल्ल पाटील ऑन साईडला खेळायचा होतं. डाव्या एष्टीच्या वरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांनी, परंतु इथे मात्र आपण पाहिलं फलंदाज आकाश घरत, राकेश घरत या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू खेळून काढतात. 27 धावा धावपलकावर. पुढचा चेंडू अखूट टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू. इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचाने मात्र या ठिकाणी स्वैरचा इशारा केलाय आणि या ठिकाणी फलंदाजाला देखील इथे अर्थात विकेट बाद देण्यात आले. आणखीन एक फलंदाज मैदानातून गमवला, तो मायरालियन विंधणी संघाचा. फलंदाज या ठिकाणी बाद झाला कारण पुढे गेला होता आणि त्यामुळे 3 फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहिलं मैदानातून परतल्या. धावा धावपलकावर आहेत त्या 28. एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती प्रफुल्ल पाटीलची अर्थात पेंट्या पाटीलची आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. कुमार नवीन फलंदाज आहे. यावेळी कुमारने चेंडूला पाहिलं, सोडून दिलं. कुमारला असं वाटलं का चेंडू स्वैर असेल, पण स्वैरचा इशारा कोणता पण गोलंदाज मात्र पंचांचा आला नाही. कारण स्वैर इशारा म्हटलं की लगेच आपल्याला आठवण होते ती मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचे गोलंदाज ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळलं पण कधी चेंडू स्वैर फेकला नाही. दरम्यान अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. पेंट्या पाटील यांचा चेंडू इथे मात्र समाप्त होतोय. 28 धावा धावपलकार आतापर्यंत. 3 गडी बाद 28 धावा धावपलकार आल्या. 4थं षटक मार्गस्थ. आरसी ग्रुप अलिबाग आणि मायरालियन विंधणी या 2 संघातील लढत, महत्त्वाची लढत. यावेळी चेंडूचा पाठलाग केला उजव्या इष्टीच्या काही जवळून वेगवान चेंडू फेकला पेंट्या पाटीलने आणि इथे मात्र फलंदाज पुन्हा एकदा बीट होतात ते कुमार पाटील, ज्याने 3 चेंडू खेळले आणि 3ही चेंडूमध्ये एकही धावेचं योगदान आतापर्यंत दिलं नाही. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र एक मस्त फटका पाहायला मिळतो. चेंडू इथे थांबणार नाही आहे. लॉंगलेग क्षेत्रामध्ये मात्र चेंडू जाईल सीमापार आणि येतोय एक सुंदर संजीवनी चौकार. 4 धावा. चेंडूवर आलेला अर्थातच लॉंगलेग क्षेत्रामध्ये एक सुंदर फटका चौकार.
4 धावांनी आपलं खातं उघडलंय. 4 चेंडूचा त्यांनी सामना केला. पुढचा चेंडू या ठिकाणी स्क्वेअर लेगमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पाहतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शेतशेक जाईल शॉर्ट फाईन लेगमधून. तोपर्यंत अरुण विचारे आपण पाहतात ज्यांचा सत्कार आपण करत 61 वर्षाचे हे खेळाडू हे खरी तर नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. तर 1 धावेचं योगदान इथे मिळालं आणि संघाची धावसंख्या 1ने पुढे सरकेल. एकही धाव घेतली नाही याच निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 32 धावा. 4 षटकांची समाप्ती अर्थात प्रति षटका 8ची सरासरीने या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. एक चांगलं षटक पिंट्या पाटीलचं समाप्त झालं. अर्थातच या षटकामध्ये त्यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या. एक चौकार आला. एक अख्खू टप्प्याचा चेंडू होता जो डाव्या यष्टीच्या बाहेर होता आणि त्या चेंडूवर मात्र या ठिकाणी कुमार पाटीलने चौकाराने आपलं खातं उघडलं होतं. अंतिम षटक ज्याला मारधाडीचं षटक असं म्हणतात. अंतिम षटकामध्ये मोठ्या फटक्यांचं योगदान इथे आपल्याला पाहायला मिळेल का? मायरालन विंधणे संघाच्या माध्यमातून गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी मात्र श्रीकांत पाटील मुळे गावाचे मुळे अलिबाग तालुक्यातल्या खंडाळे परिसरातले मुळे हे गाव येतं आणि त्या गावातला हा खेळाडू आहे. या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन येतोय. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने चेंडूला पाहिला. या ठिकाणी मात्र पायावर आदळला. तिन्ही यष्टींच्या समोर पंचाने पाहिला आणि पायचीत लेग बिफोर फलंदाज बाद. चौथा धक्का. त्या मिळालं त्यांचे अशा प्रकारचे चेंडू आतमध्ये अचानक यायचे आणि त्रिफळा उद्ध्वस्त करून जायचे. या ठिकाणी पायचीत झाला. लेग बिफोर आपल्याला पाहायला मिळाला. हे एक चांगलं योगदान आहे पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. दीपक बाद होते आणि नमस्ते मुघल यावेळी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाईल अर्थात लॉंगॉन क्षेत्रामध्ये शेतशेक चेंडूवर येईल. चेंडूची फेकी गोलंदाजी दिशेने करतील तोपर्यंत मात्र धावफलकात 1 वाढ होईल. 33 धावा धावफलकाला आहेत. चिरनेर ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. नमस्ते मोकल आपल्याला पाहायला मिळाला. हातात माझा चेंडू चांगला होता. निर्धाव खरं तर चांगली माहिती प्रत्येक खेळाडू कोणत्या गावचा आहे हे आमचे गुणलेखक देतात. हे चांगली गोष्ट आहे. दरम्यान हुक करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहता चेंडू आपण पाहता शॉर्ट थर्डमध्ये पंचांकडे अपील पण तो पंचांनी या ठिकाणी सांगितले लेग बाईचा इशारा इथे येईल. कारण JP पॅनलचे पंच तुम्हाला पाहायला मिळतात. आज JP पॅनल म्हटलं की भारतभर खूप चांगलं योगदान पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थात देण्यात आलेलं आहे. 1 धावेचं योगदान इथे मिळेल. धावफलकात वाढ होईल ती 34. पुढचा चेंडू फटका डीप कव्हर पॉइंट मधून चेंडू जाईल सेमारीच्या पलीकडे येतोय सुरेख फटका. चौकार 4 धावा. अर्थातच या खेळाच्या पहिल्या सत्रामधला शेवटचा चेंडू या ठिकाणी असेल. चौकार इथे आला. कव्हर निश्चित आपण पाहिलं ते कव्हर पॉईंटमधून चेंडू गेला. डीप थर्डमॅन सीमारेषे पलीकडे आलेला एक शानदार फटका. 4 धावांचं योगदान 38. आणि या खेळाच्या पहिल्या सत्रामधला शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी बॅकफुटवर गेलाय. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र मस्त फटका पाहायला मिळाला. चेंडू जाईल तो लॉंगलेग क्षेत्रामध्ये शेतशेक चेंडूवर येण्यापूर्वी चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. 4 धावांचं योगदान मिळालं. 4 धावांचं योगदान मिळते ते फलंदाजाला. 4 धावा मिळतात त्या फलंदाज या ठिकाणी त्यांची वैयक्तिक धावसंख्या 2 चौकांच्या मध्ये 9 आणि संघाची धावसंख्या बायलावणी संघाची धावसंख्या धावपलकडे येते ती 42. 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. 5 षटकांचा खेळ आहे या ठिकाणी. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना 8.60 ची गरज या ठिकाणी आपण पाहायला मिळाली. आणि या दरम्यान सन्मानी अरुणजी विचारे सर यांना विनंती आहे RC ग्रुप अलिबाग संघाचे ज्यांचा इथे सत्कार केला जाईल. रेवदंडा गावाचे रहिवासी आहेत. वय वर्ष 61. खूप चांगलं योगदान त्यांनी दिलंय. त्यांचा इथे सन्मान पाहुण्यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आणि मागच्या सामन्याचा सामनावीर
रणजित रोगे ज्याने सलग 3 विकेट म्हणजे 4 विकेट घेतले होते त्याचाही ते सत्कार केला जाईल पाहुण्यांच्या शोभास्ते मॅन ऑफ द मॅच म्हणून या ठिकाणी त्याला सन्मान केला जाईल. तर सर्वप्रथम आपण अरुण विचारे सर या ठिकाणी आलेले त्यांचा इथे सन्मान करूया. मुकेश भंडारी सरांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी या ज्येष्ठ खेळाडू उमाकांत पाटील साहेबांचं देखील याच दरम्यान शुभागमन आहे त्यांचं देखील. तर रणजित याला सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आपण त्याला सन्मानित करत आहोत. ज्याने एका षटकात 4 विकेट सलग 3 विकेट घेऊन या स्पर्धेमधली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. रणजित रोगे याला या ठिकाणी सामनावीरचा मानकरी म्हणून मुकेशजी भंडारी सर दानशूर व्यक्तिमत्व आहे ज्यांची खूप चांगलं योगदान समाजामध्ये दिलंय. अर्थातच सर आगरी कोली एकता समाज मंडळ मुंबई यांच्या माध्यमातून सातत्यानं समाजामध्ये त्यांचे कार्य चालू असतात. आत्ताच काही दिवसापूर्वी रक्तदान शिबिर मालवणी गाव येथे संपन्न झालं आणि यांच्या आगरी कोली एकता समाज मंडळाच्या माध्यमातून 18 संघ असतात तर या 16 संघांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर होतं आणि या रक्तदान शिबिरामध्ये 25 बॅग्स आणि अर्थातच आपण पाहतोय त्या कलेक्ट केल्या जातात. त्यांच्या वाईफ्स देखील यामध्ये सहभागी होतात म्हणजे खेळाडू आणि या खेळाडूंच्या वाईफ देखील आपण पाहतो या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतात आणि दर वेळेला वेगवेगळ्या गावामध्ये हे रक्तदान शिबिराचं कार्यक्रम चालू असतं. त्याचबरोबर या संघटनेच्या माध्यमातून नेत्र चिकित्सा डोळ्यांचे कॅम्प देखील ठेवण्यात आले होते आणि यामध्ये 27 जणांनी सहभाग घेतला होता आणि 21 जणांचे ऑपरेशन करायला लागतील असं डॉक्टरांनी सांगितलंय. त्यामध्ये कालच्या दिवसामध्ये शकुंतला शेळके यांचं एक ऑपरेशन झालं. असे 20 ऑपरेशन येत्या काही दिवसामध्ये मोफत या संघटनेच्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी आम्हाला रोटरी क्लब कांदिवली यांनी मोलाचं सहकार्य देखील केलं आहे. एकता समाज मंडळ मुंबई भास्करजी कोली त्याचे अध्यक्ष आहेत आणि आमचे मुकेशजी भंडारी साहेब विश्वस्त आहेत. याच दरम्यान याच आपण पाहतो मंडळा उमाकांत पाटील आमचे खारपाड्याचे रामवाडीचे उमाकांत पाटील यांना अर्थात आर्थिक मदत करत असताना कोली आगरी एकता समाज मंडळ मुंबईचे विश्वस्त आदरणीय सन्माननीय मुकेशजी भंडारी आज पाहतोय समाजामध्ये आपण ज्या राहतो त्या समाजाची बांधिलकी जोपासत असताना आज मात्र आदरणीय सन्माननीय मुकेशजी भंडारी साहेबांचं जे कोली आगरी एकता समाज मंडळ आहे त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य उमाकांतजी पाटील आमचे रामवाडीचे बंधू त्या बंधूंना मात्र एका भावानं मात्र मदतीचा हात आज मात्र पुढे केलाय. अर्थातच आपण पाहतोय हा खूप चांगला उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय मुकेशजी भंडारी साहेबांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. उमाकांतजी पाटील सारखे मात्र मदतीचा हात मात्र पुढे करत असताना या दरम्यान एक शुभ सन्मान आपण घेतोय आदरणीय सन्माननीय साहेबांचा. अरुणजी विचारे सरांचा इथे सन्मान केला. तर वय वर्ष 61 रेवदंड अलिबागचे हे ज्येष्ठ अर्थात खेळाडू आहेत त्यांचा सन्मान मुकेशजी भंडारी सरांच्या आणि पुन्हा एकदा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धाकडे वळूया आणि या सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी आपल्याला घेऊन जातोय ते आमचे समालोचक निकेत मोगल सर प्राध्यापक आहेत त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. मी मात्र या ठिकाणी थांबतोय. मला या स्पर्धेमध्ये समाजजन संधी दिल्याबद्दल सन्माननीय सतीशजी पाटील सर संजय डांगर सर जे के पाटील सर अण्णा गावडे सर या सर्वांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा पुढच्या स्पर्धेत भेटूया. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. निश्चितच सर आपण नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत राहा. जिथे आपण स्पर्धेला भेटू तिथे आपण आपला मोलाचा मार्गदर्शन आम्हाला निश्चित लाभू द्या असे विनंती करतोय. तर या ठिकाणी सामना पाहतोय आपण मायरा 11 विंदणे विपक्ष RC 11 अलिबाग या दोन संघ दरम्यान ही लढत या ठिकाणी आपण पाहतोय. बाईच्या स्वरूपात एक धाव प्राप्त झाली. धावपटलावर 2 धावसंख्या जोडल्या गेल्यात. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. संदीप हा गोलंदाजी मार्कवर
धावसंख्या धावपटलावर या ठिकाणी पार करायचे आहे. तर 43 धावसंख्येचं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 43 धावसंख्या. या ठिकाणी स्टेट ड्राईव्ह केलं चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडूला पकडेल, फेक केलं, तद्वर एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाईल. एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 धावसंख्या या ठिकाणी जोडली गेली. सुरेख षटक म्हणावा लागेल या ठिकाणी संदीप यांच्या माध्यमातून होताना पाहतोय. या ठिकाणी चेंडूला भिडकावलं, चेंडू हवेत, चेंडू आपला प्रवास पूर्ण करेल, चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार, चौकाराने धावफलकाला एक नवीन आकार प्राप्त होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 7 या अंकावर. डीजे मास्टर आपण पाहतोय या चौकारानेशी धावफलकाला एक चांगली उभारी मिळाली. धावफलक जिथे स्थिरावला होता तो एक चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या अंकावर. अद्यापपर्यंत या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. या शेवटच्या चेंडूला देखील लॉफ्ट केलंय, स्टेट ड्राईव्ह केलंय, चेंडू जाईल आउट ऑफ पार, सीमारेषा पार. चौकार. डीजे या ठिकाणी आपण पाहतोय की अगदी असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये जकडून ठेवलं गेलंय. कारण जर एकंदरीत आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झाला होता आणि 4 चेंडू मागे 3 धावसंख्या खर्च केल्या होत्या. त्यानंतर शेवटचे 2 चेंडू समीकरण बदलून टाकले त्या 2 चेंडूने. कारण 2 चेंडूंवर बॅक टू बॅक 2 चौकार लगावले गेले आणि धावफलक जाऊन पोचला. एक षटकाच्या समाप्तीनंतर 11 बिनबाद 11 अशी धावसंख्या आपण पाहतोय आरसी अलिबाग या संघाची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी आपण मार्गस्थ होताना पाहतोय. राकेश घरात कुठल्या फलंदाजाला पाठवेल परत की फलंदाज पाठवेल चेंडूला षटकाराच्या बाहेर परत, ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. अशी देखील माहिती आम्हाला अण्णा गावडे सरांकडून. या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलंय, फाईन लेग रिझन निवडलाय, चेंडू जाईल, थांबणार नाही, शर्यत जिंकली जाईल या ठिकाणी चेंडूने आणि चेंडू आउट ऑफ पार, सीमारेषा पार. चौकार. एक वर्ष गेलो, अक्षरशः पायांना खरंच फोड येतात म्हटलं जातं ना, ते खरंच पायांना फोड आले होते. पुन्हा कधी गेलो नाही, एकदाच गेलो. या ठिकाणी चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह केलं, देखना फटका म्हणावा लागेल, आउट ऑफ पार, सीमारेषा पार. षटकार. या षटकाराने धावफलक पुढे वधारेल, जाऊन पोहोचेल धावपटलावर, जाऊन पोहोचेल बिनबाद 21. डीजे पदार्थांना पाहतोय. आक्रमण चढवला जातोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिला तर प्रकाश या फलंदाजाच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार लगावले गेले होते. या षटकामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार लगावलं गेलंय. राकेश चव्हाण या फलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी माघारी परतावं लागेल, परंतु आक्रमक फलंदाजी या ठिकाणी केली गेली होती. रोशन या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. गोलंदाज हा गोलंदाजी करत असतो, परंतु गोलंदाजाला जर चांगला
क्षेत्ररक्षक आहे, कारण क्षेत्ररक्षकाला प्रत्येक चेंडूवर आपला 100% एफर्ट द्यावा लागेल, कारण धावसंख्या रोखणारा जर कोण असेल तो क्षेत्ररक्षक असतो. तर या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं रोशन यांच्या माध्यमातून, कारण राकेश चव्हाण जे संघ मालक आहेत त्यांनी या ठिकाणी आक्रमण चढवलं होतं. काय अफलातून दर्जाची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली होती. सिंगल आणि एक चौकार आणि एक षटकार अशी आपण धावसंख्या एकंदरीत त्यांची पाहिली तर त्यांनी 12 धावसंख्या धावपटलावर वैयक्तिक या ठिकाणी जमा केली आणि संघाला सुयोग्य स्थितीत या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे. धावपटलावर धावसंख्या आपण पाहतोय 21. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश घरात. या ठिकाणी चेंडूला सहजगत्या खेळून काढले. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण विकेट गमावली तदनंतर एक सिंगलच्या स्वरूपात धाव प्राप्त केली. यालाच क्रिकेट म्हटलं जातं. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूवर प्रहार करणं. ज्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये विराट कोहलीने फलंदाजी केली होती, धाव संख्या मोठी होती, ती जवळ आणण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी खोलवर टप्प्यात चेंडू फेकला गेलाय, लावडले अपील. पंचांनी या ठिकाणी इशारा दिलाय, बॅटची इनर एज लागते, अपील फेटाळली जाते. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. 22 धावसंख्या धावपटलावर जमा झालेल्या आहेत. या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू, पंचांच्या माध्यमातून हा चेंडू स्वेर घोषित करण्यात येतो. म्हणजे या ठिकाणी नियमांचा उल्लंघन केल्यामुळे एका धावेने दंडित केला जाईल गोलंदाजाला. एक धावसंख्येची भर पडेल, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 23. 19 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. या ठिकाणी चेंडूला भिडकावलाय, स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकला गेला होता, ते हेरलं. पाहतोय प्रत्येक खेळाडूने आपला 100% या सामन्यांसाठी देताना पाहिलं. त्याचबरोबर आयोजकांनी देखील चांगल्या पद्धतीने या सामन्यांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतोय. तर एकंदरीत आपण धावपटलावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29. एक गाड्याच्या मोबदल्यात 29 अशी धावसंख्या. 13 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. देवेश गोलंदाजी मार्कवर देवेश या ठिकाणी जोरदार प्रहार केला गेलाय. कावू कॉर्नर रिझन निवडला गेला होता. फटका खेचल्यानंतर काय दहाड होती या फलंदाजाची, ती या ठिकाणी चौकाराने आपल्याला पाहायला मिळाली. चौकारानेशी धावफलक पुढे गेले, धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 33. आता एकंदरीत पाहायला गेलो तर 9 धावसंख्येची आवश्यकता. 17 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. या ठिकाणी काय अफलातून दर्जाचा शॉट म्हणावा लागेल, क्लासिक कव्हर ड्राईव्ह म्हणावा लागेल. पॉइंट रिजन मध्ये खेळून काढले, पॉइंट कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाली. फलंदाजाच्या माध्यमातून देखणा फटका. आता सचिन तेंडुलकर देखील याच पद्धतीने शॉट खेळला होता. जी मास्टर त्यांची देखील लीग चालू आहे. काय अफलातून दर्जाची फलंदाजी या ठिकाणी आजच्या दिवसातील देखणा फटका या बॅट्समनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला. या ठिकाणी काय स्टेट ड्राईव्ह, या ठिकाणी क्लासिक फलंदाजी पाहायला मिळते. जरी आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला असेल परंतु फटक्याला तोड नव्हती. क्रिकेटचा जो
गुण आहेत ते या खेळाडूमध्ये आपल्याला दिसून येतं. सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी. चेंडूला स्टेअर केलंय. गोलंदाज चेंडूला पकडेल. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होईल. क्लास या ठिकाणी पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून. का माझी निवड झाली या संघामध्ये आणि का मला वन डाऊन साठी पाठवलं गेलंय याचं पुरेपूर उत्तर देतोय हा फलंदाज. या ठिकाणी मात्र दांड्या उद्ध्वस्त केल्यात. पुलटो स्वरूपाचा चेंडू होता. असाच चेंडू एक धाव भारतीय संघाला जिंकण्यासाठी पाहिजे होती आणि युवराज सिंग हा स्ट्राईकवर होता आणि डेव्हिन ब्रावोने स्लोवर पुलटो चेंडू युवराज सिंग या फलंदाजाला टाकला होता आणि युवराज सिंग देखील अशाच पद्धतीने बोल्ड आउट झाला होता आणि पहिल्यांदा युवराज सिंग मैदानात रडला होता. डीजे या ठिकाणी चेंडूला लॉफ्ट केलंय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू आला सीमारेषा पार. चौकार. डीजे शकता. हा निश्चितच अलिबाग संघाने सर्व रसिक प्रेक्षकांची ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही रसिक प्रेक्षकांची मनं जिंकलीत. कारण आपलातून दर्जाची फलंदाजी आणि गोलंदाजी या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला या मैदानावर पाहायला मिळाली. आदरणीय सन्मान्य याच दरम्यान रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि ज्येष्ठ समाजसेवक DB काका यांचं शुभागमन आहे. कालच्या दिवसामध्ये साहेबांची उपस्थिती होती. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय साहेबांची उपस्थिती प्रार्थना होती. त्यांनी शब्द दिला होता आणि कालच्या दिवसामध्ये 5,000 रुपयाची आर्थिक मदत आमच्या या 40+ बिग बॅश लीगसाठी त्यांनी केलेली आहे. असे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आपण पाहतोय समाजसेवक अर्थात DB काका यांचं शुभागमन या अतिथी कक्षामध्ये आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पडता पाऊले सज्जनांची पाहुण्यांची शोभा वाढे आमच्या या 40+ बिग बॅश लीगची असे आमचे आदरणीय सन्माननीय मान्यवर ज्यांची तळागाळाच्या घटकांची नाल जोडली गेलेली आहे. समाजसेवा हीच ईश्वर सेवा अगदी आपण मांडणारे आदरणीय सन्माननीय DB काका यांचं शुभागमन आहे. पुन्हा एकदा त्यांचं मग शब्दसुमराने सहर्ष स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं वळतोय. या ठिकाणी आपण पाहतो करावी तितकी कमी या गोलंदाजाची. कारण या ठिकाणी 4 चेंडू निर्धाव फेकले त्यामध्ये 1 विकेट देखील प्राप्त केलाय. काय अनुभव असेल. प्रदीर्घ अनुभव असणारा हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय. या ठिकाणी रनआउटची चान्स
आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक 5 चेंडू निर्धाव फेकण्यात यश प्राप्त झालंय गोलंदाजाला. डीजे या ठिकाणी आपण पाहतोय नमस्ते मोकल यांनी काय चेंडू पकडला आणि ज्या एंडला फेकायचं होतं त्याच एंडला यश प्राप्त झाला आणि माघारी परतावं लागलं फलंदाजाला. आता समीकरण येऊन ठेपलंय आवश्यकता. 12 चेंडू मागे 2 धावसंख्या जमवायची होती. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं निश्चितच कठीण आहे. कारण रायगड प्रीमियर लीग मध्ये 10 चेंडू मध्ये 2 धावा निघल्या नव्हत्या. या ठिकाणी असं वाटलं की मिडन षटक जाईल का, परंतु या टुर्नामेंट मधला पहिला मेडन षटक फेकला जातोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत दीपक पाटील सरांसाठी. काय अफलातून दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली. 2 धावा 12 चेंडू आणि 2 धावा या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला काढायच्या आहेत. आणि या ठिकाणी 2 विकेट प्राप्त करत असताना मिडन षटक फेकलाय. आता समीकरण येऊन ठेपलाय 6 चेंडू आणि 2 धावा. या ठिकाणी 40+ ब्रीद वाक्य आहे. 1 धाव आरोग्यासाठी. आता जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 2 धावसंख्या कशा पद्धतीने जमवल्या जातील की रोखल्या जातील, आणि जर रोखल्या गेल्या तर ऐतिहासिक विजय नोंदवला जाईल. हा ऐतिहासिक विजय नोंदवेल का मायरा 11 विंदणे संघ? हा निश्चितच सिल्वर लाईनचा ओव्हर होता तो चांगल्या पद्धतीने फेकला गेलाय. आता या ठिकाणी प्लॅटिनम बनावा लागेल. प्लॅटिनम गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर नमस्ते मोकल हा देखील एक हरहुन्नरी गोलंदाज आहे. रोखावा लागेल या ठिकाणी फलंदाजाला. फलंदाजी मार्कवर फलंदाज आहे प्रफुल्ल पाटील. प्रदीर्घ अनुभव असणारा हा हाशिवरेचा खेळाडू या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह करतोय. सामना फिनिश करतोय प्रफुल्ल पाटील. या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघांना